मित्रा, तुझ्यासाठी आज एक कडक डाएट घेऊन आलो रे. बल्किंग साठी लक्षात ठेव. काही अडचण आहे तर मला डीएम कर. ओके. तर पहिला उठला, सकाळी फ्रेश झाला. तू सकाळी फ्रेश झाल्यानंतर ओट्स घे. ओट्स सोबत एक वे प्रोटीन घे. बरोबर. ते झाल्यानंतर पुढे एक उपहार असतो. उपहार म्हणजे काय, ते 11च्या आसपास थोडे काय खायचं वगैरे असतं. त्यामध्ये तू काय कर, मस्तपैकी 6 अंडी घे. बरोबर. 2 केळी घे. जर अंडी पॉसिबल नसेल तर 4 केळी घे, 2 अंडी घे. असं थोडं मॅचअप करून टाक. ओके. ते झाल्यानंतर तू दुपार जेवण घे. दुपार जेवण मध्ये 100 ग्रॅम पनीर घे. थोडं व्हाईट राईस घे. बरोबर. व्हाईट राईस केल्यानंतर थोडं दही वगैरे मीठ ऍड कर. आणि जमलं तर सलाड पण ठेव. बरोबर. ते झाल्यानंतर जमलं तर एक पोळी पण ठेवू शकतो तू. नंतर संध्याकाळची वेळी जेव्हा तुला वर्कआउटला जायचं असेल तर वर्कआउटच्या आधी म्हणजे व्यायामाची पूर्वी प्री वर्कआउट म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये तू काय कर, रताळे असतं आपले, रताळे घे 100 ग्रॅम. बरोबर. त्यासोबत जमलं थोडा व्हाईट राईस घे. बरोबर. हे दोन्ही खाऊन तू वर्कआउटला जा. त्याने तुला एनर्जी वगैरे भेटेल. आणि वर्कआउटच्या दरम्यान तुला जमलं ते इलेक्ट्रॉल पावडर वगैरे असते ते तू कन्झ्युम करू शकतो. जमलं तर, कंपल्सरी नाही. बरोबर. वर्कआउट आल्यानंतर पोस्ट वर्कआउट मस्तपैकी एक स्कूप घे वे प्रोटीनचा. त्यासोबत थोडं जमलं तर ओट्स पण खा. ओट्स नाही जमले तर 2 केळी खा. बरोबर. ते झालं. आता तुझी वेळ येईल रात्री जेवणाची. रात्री जेवणामध्ये तू काय कर, सलाड ऍड कर. जमलं तर दही ऍड कर. दही नाही झालं तर आपल्या सलाडमध्ये तू ते कव्हर करू शकतो, जेणेकरून तुला शरीराचं मायक्रोन्युट्रिएंट्स भेटले पाहिजे. आणि सोबत 100 ते 150 ग्रॅम पनीर घे. नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेज ऍड कर. ते पण नसेल तर 2 पोळ्या घे. ते पण मीडियम साईजचे घे. जास्त पण हे होणं घेऊ. आपल्याला वेट गेन करायचंय, हेल्दी प्रकारे करायचंय. संध्याकाळी तू जेवणामध्ये काय घेशील, 2 पोळ्या घेशील, थोडा व्हाईट राईस घेशील, सलाड घेशील. जमलं पनीर घे किंवा चिकन ऍड कर. अशा प्रकारचा दिवसभराचा डाएट पूर्ण होईल. याने तुझं शरीर मस्तपैकी दिवसेंदिवस बल्क होत जाईल. आणि तुला जर कसली काय अडचण आली तर मला पर्सनली डीएम कर.